त्याच्यासमोर नतमस्तक होतो एवढं पावित्र्य आम्ही त्या खोलीला दिलेलं आहे. आणि तिला तुम्ही कुठली तरी खोली बोलता. जाऊ द्या, तुमच्या विचाराची खोलीच तेवढी आहे. विचारायला खोलीच नाही तुमच्या, उथळ विचारायचे तुम्ही आहात. आज जे तुमच्या विरुद्ध चहू बाजूनी देशामध्ये सगळे जे काय रान पेटलेलं आहे ते रान तुम्हाला विझवता येत नाहीये. अनेक ठिकाणी गावागावामध्ये तुमच्या सगळ्या चेला चपाट्यांना गावबंदी झालेली आहे. अगदी अशोक चव्हाणांना बघा, त्यांच्या सभेमध्ये लोकांनी गोंधळ घातलेला आहे. आता अशोक चव्हाणांना वाटत असेल, अरे मी जो काय काँग्रेसमध्ये होता तो बरा होतो, मला निदान लोक विचारपूस तरी करायची, आता घामच पुसावा लागतोय. विचारपूस तर सोडूनच द्या, गावातून पण हाकलून दिले त्यांना. म्हणजे एवढी वाईट हालत झालेली आहे. आणि हे मोदीजी जे आता येत आहेत सगळ्यांना, म्हणजे 2014 साली काय तुम्हाला सांगितलं होतं, 19 साली काय सांगितलं होतं, 14 साली सांगितलं होतं 5 वर्षांनी तुमच्या हातामध्ये ह्या गोष्टी असतील, 19 साली सांगितलं आणखीन 5 वर्षांनी असतील. आता 5-10 वर्षाचा हिसाबच नाही, एकदम 2047 साली तुमच्या हातामध्ये बघा काय असेल.